जेव्हा एक आणि एक राजकारणात 11 होतात, 2 होत नाही, त्याचा परिणाम ह्या निवडणुकीत नक्की दिसून येईल. आपले राजकारण हे नाही साहेब अडाणी आहे. ह्या लोकांना काय माहित नाही, हे अंगुठा छाप आहे. आपण बदल करूया ना. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे ना. मुंबईकरांचा कौल मराठी माणसालाच आहे. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. गोंधळात आहे आणि त्यामुळे सगळे गोंधळात आहे. विकास 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 शोधावा लागतो इकडे. किती लाळ पुरवायचे आहे ते पुरवतील हे लोक. अजून फक्त आश्वासनाचा पाऊसच पडतो ना. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं मनापूर्वक TV9 मराठीमध्ये सहर्ष स्वागत करतो. प्रथमतः तुम्हाला सर्वांना पत्रकार दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, पत्रकार म्हणलं की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आलाच. आणि मित्रांनो, त्यामुळे आता सध्या आपण आहोत मुंबईमध्ये आणि मुंबईचा आपण जनतेचा कौल घेत आहोत. कारण आता महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत. आता नेमकं सत्ता कोणाची येणार त्याचा खूप मोठा वाट चालू आहे. आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईत मराठी भाषा चालणार आणि मराठी माणूस मुंबईत राहायचं म्हणलं तर मराठी यायलाच पाहिजे आणि आलंच पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो. खरंच आता तुम्हाला कळलं असेल हे वाक्य कुणाचे आणि तुम्ही कुठे. तर मी सांगतो, माननीय श्री सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या शिवतीर्थाबरोबर आपण आहोत. त्यांच्या बंगल्याबाहेर आहोत. त्यांचा दौरा आहे, त्यामुळे आपल्याला भेटलो नाही. आणि दुसरं म्हणजे, कोणाचा नेता असो, कुठल्याही पक्षाचा असो, ती सभा इथं होते म्हणजे होते, गाजा वादा होतोच म्हणजे शिवाजी पार्क. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही महानगरपालिका, मुंबईची सगळ्यात मोठी महानगरपालिका नेमकं ठाकरेंच्या हातात राहणार का BJPच्या महायुतीच्या बालेकिल्ल्यात जाणार, ह्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं नेमकं ठाकरे बालकिल्ला सांभाळण्यात यशस्वी ठरणार का अपयश येणार हे जनतेच्या हातात आहे. चला तर मग सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊया आपल्या TV9 मराठीवर, छोटा पुढारीवर. काय म्हणताय दादा, कशात? तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमचं कसं काय म्हणताय इकडे वातावरण, काय परिस्थिती? वातावरण आता नुकतंच तापायला लागलंय. राजकीय हालचाल सुरू झाली आहे. बर, बघूया आता काय होतं. तर काय वाटतंय मुंबईकर कुणाला कौल देतात? मुंबईकर भाजपला देणार. मी तर म्हणणार भाजपलाच देणार. भाजपला देणार का बरं? हो, आता कसं आहे, केंद्रात सरकार कोणाचं आहे हा? आणि राज्यात कोणाचं आहे, युतीचं सरकार आहे. आणि म्हणून तिसरं आता महापालिकेत कोणाचं यायला पाहिजे. जर केंद्रीय फंड पाहिजे तर भाजपलाच मदत करायला पाहिजे. पण मग हे तर म्हणताय मुंबई चालतो तो ठाकरे ब्रँड. हो, चालला एकेकाळ होता. त्या लोकांचं कसं, त्या म्हणजे साहेबांचं कसं होतं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ते राहिलं का, मग त्यांना तर समाज आणि होती ना. आणि बदल हा, तुम्हाला कसं वाटतं, बदल हा पाहिजे. आपण बदल करूया ना. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे ना. बरोबर. म्हणून आपण बदल पाहिजे. यावेळी आपण बदल करू. 25 वर्षे तुम्ही भोगली ना, म्हणून बदल पाहिजे. पण आताही त्यांच्याकडेच होती की कोणाकडे होती? शिवसेनेकडे. पण आता मध्ये 8 वर्ष बंद होती ना. पण म्हणून आता पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेली पाहिजे. बर, म्हणजे बदल व्हायला पाहिजे. हो, मी तर म्हणतो बदल हा पाहिजे. निसर्गाचा नियमच आहे. परिवर्तन मुंबईत ठरलेलं आहे. नमस्कार, कशात? मजेत एकदम. काय चालू आहे? काय म्हणताय तब्येत पाणी? एकदम ओके तब्येत. बरं, काय म्हणते इकडं वातावरण, काय म्हणते महागाई, काय म्हणते? ते तर चालणारच आहे, महागाई वगैरे. काय वाटतंय मुंबईकरांचा कौल कुणाला आहे? मुंबईकरांचा कौल मराठी माणसालाच आहे. मराठी माणसाला आहे. बिलकुल. काय वाटतंय का ठाकरे बालकिल्ला राखतील म्हणून? बिलकुल 100% राखतील. बिलकुल आता राखतील. हे तर म्हणतायत काय म्हणतायत उपरे लोक, काय आहे उपरे लोक तेच म्हणणार आहेत ना. उपरे लोक उपरे. हे म्हणतात बदल व्हायला पाहिजे. असा कसा बदल होईल? प्रत्येक मराठी माणूस इथं जिवंत आहे. मराठी बाण्यानीच मराठ्यांच्याच हातात राहील. आता हे म्हणतात कवर यांच्या ताब्यात द्यायची, कवर यांच्या ताब्यात द्यायची. बिलकुल नाही. म्हणजे मुंबई इथला मुळातला माणूस मराठी माणूस आहे. मला सांगा, यांनी लाडकी बहीण आणली, खरंच लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का? काही फायदा बिदा होत नाही आहे. किती लाळ पुरवायचे आहे ते पुरवतील हे लोक. पण शेवटी काय, एक दिवस बेकारी पसरवत आहेत. फुकटाचा पैसा जर हे वाटत आहेत, शहरात ग्रामीण भागात ज्यांना गरज नाही त्यांना जर पैसा हे देत आहेत, तर हे बेकारी पसरवत आहेत. बरोबर बेकारी पसरवत आहेत. बरोबर.
म्हणजे इथं ठाकरे बाणा राहणार म्हणा. बिलकुल 100% राहणार. क्या बात. मित्रांनो, आता सध्या आपण धारावील लेबर कॅम्प मध्ये आहोत आणि जनतेला विचारूया काय कौल काय नाही. दादा कशा आहात? बरं बरं, काय म्हणतंय इकडे वातावरण? इथं वातावरण चांगलं आहे. चांगले. काय म्हणतंय, कुणाची हवा आहे इकडे? इथे कोणाची आता माहित नाही पडणार. माहित नाही. दादा. काय म्हणते महागाई? हा महागाई काय म्हणते? महागाई भरपूर आहे. भरपूर आहे. हा. वाटते का आजचे दिन आलेत म्हणून? नाही 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 नाही, आजचे नाही. इकडे सरांना विचारा. सर नमस्कार. नमस्कार. कशा आहात? बरं बरं, काय म्हणताय, काय वाटतंय एकंदरीत कुणाची सत्ता यायला पाहिजे इकडे? इथं तर आपल्या शिंदे गटाची सत्ता येणार आहे. शिंदे गटाची? शिंदेची. हा बीजेपीची शिंदे. बर, का बरं? शिंदे साहेबाचं कामच बघाय ना तर बरं एकदम चांगलं काम असतं. बरोबर बरोबर. ते लाडकी बहीण आहे त्याच्याकडे. अरे काय म्हणताय दादा, कशा आहात? एकदम मस्त. एकदम मस्त. काय म्हणताय इकडे वातावरण? इथलं वातावरण थोडंसं गोंधळात आहे हा. आणि त्यामुळे सगळे गोंधळात आहे. बर, हा. सगळे गोंधळात आहे. हा, त्या गोंधळामुळे आम्हाला सांभाळावं लागतं नक्की कुठे जायचं. हा, हा. काय वाटतंय का मराठी माणसाची सत्ता यायला पाहिजे? मराठी, अरे बापरे, आता उभा राहतो. हा. मराठी माणूसच इथे हवा, हा, मराठी माणूसच. पण जाती भेदक नका. हा, हा. जाती- जेव्हा हा नाही, मराठीला इथे प्राधान्य द्यायला पाहिजे आणि मराठीने इथे निवडून यायला पाहिजे. हा, एखाद्या विशिष्ट पार्टीचा, एखाद्या विशिष्ट पक्षाचा हा. असा नको आहे. बरोबर बरोबर. आपलाच माणूस यायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. दादर प्रभादेवी आपण आहोत, प्रभाग क्रमांक 195 मध्ये आहोत आणि इथं आपण जनतेचा कौल घेत आहोत आणि बघूया काय इथलं सर्वसामान्य जनतेचं काय मत येत आहे काय नाही. इकडे विचारूया दादांना. दादा काय म्हणणं आहे, काय वाटतं, कुणाची हवा आहे इकडे? ठाकरे, ठाकरे. नेमकं कुठले ठाकरे? दोन्ही ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे साहेब. काय वाटतंय का खरंच मराठी माणसाची सत्ता येते इकडे? येणार येणार नक्कीच येणार. 100% नक्कीच काय, येणार. 1000% 1000%. पुऱ्या मुंबईमध्ये पण आता विरोधकांकडे बघा की. विरोध लाखो असून त्यांना दोघं भरपूर भारी आहेत. हा. बर, 1000 रुपये भारी. 1000 झाले. हा. बर, काय वाटतंय या बारीने चेंज होते काय? होणारच चेंज होणार. तर बरं सर, काय बदल होईल वाटते का? मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार यांचाच भगवा फडकणार आणि फडकणार म्हणजे फडकणार. फडकणार म्हणजे फडकणार. फडकणारच. बर, काय वाटतं एकंदरीत महायुतीची एवढी ताकद आहे, तिकडे नेते जास्त, मग इकडे कसं काय? महायुती ताकद किती असली ना हा. तरीही आज मराठी माणूस हा. हा जो एकत्र आलेला आहे हम्म. ह्या एकापणामुळे आज मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासाठीच आलेला आहे. ते मला एक सांगा, आता सध्या तुमच्या प्रभागात काय अडचणी आहेत? प्रभावात जे अडचणी होत्या त्या मागच्या टायमाला नगरसेवकांनी पूर्णपणे केलं होतं आणि आता कुठलीही अडचणी नाही आहेत. पण एकंदरीत कुठेतरी मराठी भाषेवर राजकारण होतंय का मुंबईत? असं बघायला गेलं तर आपण ती गोष्ट गांभीर्याने घेतो, असं काही होत नाही. मराठी माणसाला माहिती आहे कुठे मतदान करायचं आहे आणि मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवायचाच आहे आणि मुंबई महानगरपालिका भगवा फडकणारच. एकंदरीत दादा इकडे काय नेमकं काय कुणाची हवा आहे काय नाही? इथे वरळीमध्ये पूर्णपणे शिवसेना, महाराष्ट्र निर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी युती आहे बर, म्हणजे त्यांचंच पूर्णपणे हवं आहे. इथे 6च्या 6 सीट शिवसेनेच्यात आणि मनसेच्यात निवडून येणार आहे. बर. मागच्या बारीने मनसेला सीट राखता आली नव्हती. मागच्या वेळी नाही राखता आली होती कारण मागच्या वेळी बरेच काही घोटाळे वगैरे कळायला असेल तुम्हाला पण झाल्या होत्या. त्याचा परिणाम आता ह्यावेळी दोन्ही भाऊ एकत्र आलेत. जेव्हा एक आणि एक राजकारणात 11 होतात, 2 होत नाही. त्याचा परिणाम ह्या निवडणुकीत नक्की दिसून येईल. पण आता हे काय म्हणतात, राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब फक्त राजकारणासाठीच एकत्र आलेत. आधी कुठं गेलते भाऊबंद, आता एकत्र आलेत म्हणजे महानगरपालिका पाहिजे म्हणून तर ते आले. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले. काही वेळा असं हेतू एकच असतो, मार्ग वेगवेगळे असतात. दोन्ही भावांचे मार्ग वेगळे होते, पण आता कळायला जर 2 मार्गाने जर गेलो तर नुकसान या महाराष्ट्राचंच होणार आहे. हा. आणि ते नुकसान टाळण्यासाठी म्हणून हे 2 भाव आता एकत्र आलेले आहेत. बरोबर आहे. मग आता काय वाटतं, बदल व्हायला पाहिजे का? बदल नाही, ते सर्व काही सुरळीत आहे. आता तुम्ही बीएसटीचं भाडं बघा, आता ह्या वर्षभरात वाढलं ना, तर 6 रुपयात तुम्हाला एसीचा, हा बघा ही बीएसटी आता चालली आहे, 6 रुपयात तुम्हाला एसीचा प्रवास देत होती. त्यामुळे सेना आता इथे सत्ता तर शिवसेनेची असली पाहिजे. बरं, काय वाटतं सर, एकंदरीत मनसेमध्ये उमेदवारी जाहीर झाली ना, बरेच दिग्गज नेते फुटले गेले, पुन्हा नाराज, काहींचे मर्डर सुद्धा झाले.
बरोबर, हे राजकारण आहे. राजकारणामध्ये आपला आधिपत्य वर्चस्व राखण्यासाठी हे काही करू शकतं. ते आपण ठाणे कल्याण वगैरे हे इकडे पाहिलं आहे की वन साईडने सगळेच नगरसेवक त्यांच्या बिनविरोध निवडून आले. याच्यामध्ये राजकारण काही जनतेला निवडणूक मान्य आहे का? निवडणूक मान्य आहे, सगळ्यांनाच मान्य आहे की निवडणूक व्हायलाच पाहिजे. निवडणूक व्हायलाच पाहिजे. नाही, बिनविरोध व्हायला पाहिजे. बिनविरोध नाही, बिनविरोध नाही, हा. बिनविरोध नाहीच कधी. ते संविधानाला म्हणजे पकडून नाहीये ते. बर हा. काय वाटतं बरं, एकंदरीत यांनी लाडकी बहीण आणले, काय वाटतंय का लाडका दाजी सुखी यांच्यामुळे? नाही, लाडके बहिणीमुळे लाडके भाऊ पण म्हणजे उद्ध्वस्त झालेले. आज शिक्षण नाही आहे मुलांना, शिक्षणामध्ये त्यानंतर शिक्षणाचा बाजार झालेला आहे आणि सगळ्यांचाच बाजार झालेला आहे. आज मुलांना नोकऱ्या कुठे आहेत? नोकऱ्या नाहीच आहे तिकडे. अरे बघा, आज हे जर केंद्रामध्ये सत्ता कोणाची आहे? भाजपची आहे. बरोबर. महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता कोणाची आहे? तर भाजपची. जर उद्या जर हे जर आलं इकडे सत्तेमध्ये आपला भाजप आली तर संयुक्त क्रांतीसारखी इकडे परत महाराष्ट्रासाठी संयुक्त क्रांती दुसरी व्हायला लागेल आणि हे महाराष्ट्र परत तिकडे गुजरातला मिळू शकेल असं मला वाटते. माझा असा मानस आहे. बरोबर आहे. पण एकंदरीत बीजेपी सरकार तर म्हणतंय जनता सुखी आहे, वाटते का खरं सुखी आहे? नाही, त्यांच्या चुकीवरून काय होतं? अहो, त्यांनी सांगितलं होतं की 15 लाख आम्ही आणणार, त्या आहे कुठे? मग असं म्हणजे हातीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. बरोबर आहे. आणि नेमकं त्यांनी सांगितलं हातीचे दात दाखवायचे वेगळे, खायचे दात वेगळे. काय वाटतं बदल व्हायला पाहिजे? बदल म्हणजे आमच्याकडे जे आहे तर शिवसेनाचं बर क्या बात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय वाटतं, मशाल धगधगती आहे का? मशाल भगभक्ती आहे, धगधगती आहेच, भगभक्ती पण आहे. भगभक्ती पण आहे. बरं काय म्हणताय एकंदरीत काय वाटतंय बरं, यंदा कौल मिळेल का जनतेचं या बारीने? हो, यंदा तर जनतेचा कौल फक्त आणि फक्त सेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या युतीलाच असेल. बरं मला सांगा, खरंच 1,500 आज घर चालतंय का? 1500 महिलांना मिळत आहे ना. हा, मग 3000 होईल. 3,000 होईल. तर काय वाटतं बरं, आज परिसराचा विकास वाटतोय का? परिसराचा विकास म्हटल्यानंतर आपण आता बघतोय की महानगरपालिकेत 2017 नंतर आत्ता इलेक्शन होत आहे. 2025 मध्ये 4 वर्ष प्रशासक होता, तो राज्य सरकारचा प्रशासक होता. आणि त्या प्रशासकाच्या वेळेला हे जे बोलतायत की 25 वर्ष काय झालं नाही मुंबई महानगरपालिकेत, तर 25 वर्ष तुम्ही होतात ना सत्तेत त्यांच्यासोबत, तेव्हा काय झालं नाही. आणि 4 वर्ष तुमच्याकडे होती ना आता प्रशासकाची, मग तेव्हा तुम्ही काय केलं? नुसतं बोलण्याचे काम होत आहे, बाकी काय होत नाही. विकास 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 शोधावा लागतो इकडे. बरोबर आहे. आणि विकास आता हल्ली मुलाची नाव पण विकास ठेवायला आता लोकांना लाज वाटायला लागली. एवढ्या चुकीच्या पद्धतीने आता या सरकारने घोटाळे करून ठेवले. घालायचे ही मराठी, फक्त मराठी राजकारण ही फक्त जनतेला दाखवायसाठी करतायत. हे बघा, मराठी राजकारण हे जनतेला दाखवण्यासाठी इतर भाषा शिकायच्या नाहीत का? बरं, इतर मुलं आमची इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात म्हणजे मराठी भाषेबद्दल प्रेम संपलं का? नाही असं नाही ना, असं होतं ना. आता किती लोक आहेत मराठी चांगले बोलतात. अमित साहेब ठाकरे ते बोलतात, मुलांना घातलं. अमित साहेब ठाकरे किती उत्कृष्ट पद्धतीने मराठी बोलतात. बरं, मराठी माणसासाठी किती भांडतात. अमित साहेब झाले, राजसाहेब झाले, त्यामुळे हे बोलणारे बोलतील ना. आता बाळासाहेबांचा पण इतिहास काढला तर बाळासाहेब पण इंग्लिश शाळेत शिकलेले होते, पण कट्टर मराठी म्हणून, कट्टर हिंदुत्व म्हणून त्यांनी चालवला वारसा पुढे. बरोबर आहे. त्यामुळे हे बोलताना बोलायला काय त्यांना. मित्रांनो, आता सध्या आपण आहोत काळा चौकी काळेवाडी येथे आहोत आणि इथं काही सर्वसामान्य माणसं चर्चा करत होते, बोलत होते. त्यांच्याशी चर्चा करूया म्हणलं आणि जरा मैदान वगैरे फ्रेश वातावरण म्हणलं चला बाबा, नेमकं फ्रेश वातावरणात नेमकं काय वातावरण आहे तेही जाणून घेतलं पाहिजे ना. कारण तुम्हाला जर माहिती आहे मुंबई सध्या धगधगती आहे. कारण मित्रांनो, आता सध्या इथं ना मशाल ना काही दुसरं पक्ष. आता इथं इंजिन धवायच्या बेतात आहे बरं का. आता इंजिनला बघूया किती डबे जोडले जात आहेत. चला तर मग सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊया. काय म्हणते इकडे परिस्थिती, काय वातावरण आहे? इकडे वातावरण सगळं ठाकरे ब्रँडच दिसतंय. ठाकरे ब्रँडच दिसतंय. हो. का बरं, बदल वाटतोय का नको आहे? नाही, आम्हाला बदल म्हणजे ठाकरे ब्रँडच पाहिजे. बदल झाला तर आम्ही मुंबईच्या बाहेर. हो, आपण एवढी लाडकी बहीण आहे, लाडका दाजी आहे. काय नाही, त्या लाडकी बहिणी काय नाही, तेवढं मतांपुरतं राजकारण आहे, काय नाही. बर
बाकी इथे आम्हाला ठाकरे नसेल तर आम्हाला मुंबईतून जायला उल्हासनगर जायला लागेल. उल्हासनगर डायरेक्ट एकदम डायरेक्ट. आज प्रभागाची काय परिस्थिती तुमच्या? विकास वाटतोय का प्रभागाचा? विकास म्हणजे गेली 25 वर्ष इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा नगरसेवक म्हणून मी स्वतः नगरसेवक, माजी नगरसेवक दिलीप शिंदे. हा सर्व विकास आम्हीच केलेला आहे. जे आज तुम्हाला इमारती दिसतात, हे मैदान दिसतंय किंवा हे तुम्ही सर्व रस्ते दिसतायत, मुंबईत पहिल्यांदा एवढं चांगलं माहिती. उद्यान, हा 25 इथं गणपती सुद्धा बसतो काळेवाडीचा. म्हणजे तर आज जी मुंबई महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे, भाजपने जी मुंबई महाराष्ट्राची वाट लावली आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला नेल्या, महागाई वाढवली, अनेक प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. हे पहिली समजून घ्या पत्र. काय ईव्हीएम जी मशीन जी बनते ना, ती देशाने ना ती ईव्हीएम बंद केलेली आहे. आणि ती लोकशाही ती मोठी आहे तिथली, त्या लोकांनी ते ईव्हीएम बंद केलेले आहे. महाराष्ट्रात का चालू आहे? हो, यांना सेटिंग करायची असते ना सगळ्या मशीन. आपले राजकारण आहे ना, हे साहेब अडाणी आहेत. ह्या लोकांना काय माहित नाही, हे अंगुठा छाप आहेत. मग अंगुठा छापाचा आहे हो. ह्या लोकांना काही नाही माहित. तुम्ही एखाद्याने विचारा ना प्रश्न. आता हे बघतोय ना आपण, असेंब्ली मध्ये बघतोय जनगण मन जनगण मन. अरे जनगण मन त्यांना तरी म्हणता येतं का? मुंबईत ठाकरे ब्रँडच पाहिजे. ठाकरे मुंबई ही ठाकरेच चालू शकतात. बाकी कोणीही तिथं उपरा येऊन आणि निष्ठावंतच हे चालू शकतात. बाकी तिथे उपरे आणि हे बीजेपी मध्ये उपरे घेणार आणि त्यांच्या निष्ठावंतांना त्यांची तिकीट कापणार, हे तिथं चालणारच नाही. त्यांना मुंबई चालू शकतच नाही ते. आणि जे जसे सांगतात ना की खान महापौर होणार, ठाकरेंचा हा महापौर मराठीच असणार. 100% मराठीच असणार. आणि ठाकरेंबद्दल आम्हाला विश्वास आहे की ठाकरे मराठीच महापौर बसवणार तिथे. बरोबर आहे. म्हणजे ठाकरे महापौर मराठीच बसवणार. पण महायुतीची तर ताकद बघताय ना तुम्ही किती. काय ताकद आहे? ते उपरे येऊन बसवतात तिथे. आता बघितलं ना, म्हणजे संतोष धुरी फुटले आज. आज त्यांना अगोदर फुटले असते ना, त्यांना तिकीट दिली असती, तिथला निष्ठावंत हा कापला गेला असता त्यांचा. कळलं का? बरोबर. बीजेपीचा निष्ठावंत हा कापला गेला असता याच्या अगोदर गेले असते तर. बरोबर. पण मला सांगा, एवढी ताकद सत्ता आणायची म्हणलं तर ताकद लागणार. ताकद आहे का? मागे जनमत आहे का? एवढं जनमत कुठे आहे मला दाखवा. हे फक्त घोटाळे करतात. घोटाळे करतात, मतदाराचे घोटाळे करायचे आणि बसवायचा कोणतरी अडाणी त्याच्यामधला. तुम्ही बिहार मध्ये बघितलात का? तिला शपथ घेताना वाचायला येत नाहीये. ती आहे ना असेंब्ली मध्ये पाठवलेली, तिला वाचायला येत नाहीये. आमदार आहे ती, वाचायला तिला येत नाहीये. कळलं का? तिथं बसवलेली आहे. काय ती विकास करणार मला सांगा? आमच्यासारख्या युवकांचे तिथं काय प्रश्न मांडणार ती मला सांगा. बरोबर आहे. आज युवक बेरोजगार आहेत. बेरोजगार असणारच. आता मला सांगा, हा महाराष्ट्र आणि हा भारत देश हा कुठेतरी भरकटतोय. हा जरी बघितलात ना आता, तर आपली परिस्थिती अशी होईल ना पुढे की आपण पाकिस्तान या मार्गाने जातोय ना, बांगलादेश मार्गाने जातोय ना. जसं आता बांगलादेश मध्ये घडलं तसं ह्या भारत देशामध्ये घडताना काही सेकंद पण लागणार नाही. बरोबर आहे. पण एकंदरीत बीजेपी तर बोलतोय, जो हिंदू की बात करेगा वही बे राज करेगा. तो कसा राज करेल? हिंदू म्हणजे आम्ही हिंदू नाही का? मराठी माणूस हिंदू नाही का? ते हिंदी असतात तेच हिंदू असतात का? युपी बिहार तेच हिंदू का? मराठी माणूस आहे ना, मग आम्ही पण हिंदू आहे. ते हिंदू बोलतात. तो नवनाथ बन कुठचं त्याला, तो एबीपी माझ्यावर हे करणारा, त्यांनी मुलाखत घेतली. आमच्याकडे व्हिडिओ आम्ही दाखवू का? ते आम्ही पसरवू शकतो का? आम्हाला काय, आम्ही काही करू शकतो. देवेंद्र फडणवीस त्या दिवशी मी त्याची रील्स बघितली. मी रील्स बघतो सारखा. मी रील्स त्याची बघितली. तो बोलला आम्ही अजित पवार सोबत राहणार नाही, हे नाही करणार नाही. आता अजित पवार उठतोय, बसतोय, जेवतोय, चाय पितोय. आम्ही काय येडे आहे? आम्ही युवा पिढी ना, आम्ही तुम्हाला देतो ना. काही बोला नाही, काही सांगाल. आता सोशल मीडिया आलंय, सगळ्यांना सगळं कळतं. आता समजलं ना, युवा पिढी सुधारली आहे. आणि या महानगरपालिकेवर ठाकरे ब्रँडच येणार आणि ठाकरे ब्रँडच्या कोण आणणार नाही. समजलं, खान बिन कोण होणार नाही. ठाकरेंचा माणूस हा मराठी महापौरच बसणार. शिवाजी पार्क मधून जाऊन आलेलो आहे आणि इथं शिवसेना भवन आहे आणि 191 प्रभागामध्ये आपण इथं आत्ता सध्या आहोत. आत्ताच्या माझ्या मते वाजले असते 7:30 वाजता, तरी आपण जनतेचा कौल घेत आहोत. कारण तुम्हाला तर माहिती आहे, छोटा पुढाऱ्याचा शोच आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार. त्यामुळं तुम्हाला तर माहिती आहे कसं आहे जनतेचा कौल. आणि मुंबईत नेमके ठाकरे बोलतायत का बीजेपी बोलतायत, नेमकं कौल कुणाला जाणून घ्यावा. सर नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. कशा? बोला एकदम मस्त, मजेत, जोरदार. बर काय म्हणताय मुंबईकर? ठाकरे एवढंच बोलते मुंबईकर. बस मुंबईकर ठाकरे बोलते. अरे नक्कीच. रक्तात पण ठाकरे आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद पण ठाकरे.
आपण लाडक्या बहिणी काय म्हणतायत? अरे लाडक्या बहिणी रुसून राहिल्या ना भाऊ. का बरं? अजून काहीच नाही आलं ना. हा. मग अजून फक्त आश्वासनाचा पाऊसच पडतो ना. हा. पाऊसच पडतोय. ठाकरे कसं एकदा बोलले ना हा. की कशी तलवाराला धार. काय वाटतंय 2 ठाकरे भिडल्यात? आता त्या 2 टाकळ्यांच्या तलवारीला जी धार आली ना आता कमळाची अशी डायरेक्ट. डायरेक्ट. काय वाटतंय इकडं वाटतंय का ठाकरेंची चलते? अहो मराठी माणूस ठाकरेंना आता निवडून आणणार. जसा राम राज्य आठवते ना, रामाचा वनवास होता बरोबर 14 बरोबर वर्षाचा. तो तसा 14 वर्षाचा वनवास होता तसा हा मराठी माणसाचा वनवास 20 वर्षानंतर संपलेला आहे आणि आता ती सत्तेत येणार. पण एकंदर विरोधी पक्षनेते तुमचे विरोधक काय म्हणतात, हे ठाकरे बंधू हे जनतेसाठी एकत्र नाही तर पक्ष नेत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी अहो एकत्र आले. दादा, रावणाला किती तोंड होती बोला? किती होती तुम्ही बरोबर सांगा? बरोबर आहे. 100 तोंड होती. 100 तोंड घेऊन येऊन दे की. अरे मी 10 तोंडच ऐकलं पण तुम्ही तर म्हणताय 100. आता 100 तोंडाचा पुस्तकात लिहिलेलं आहे. 100. आम्ही थोडी बोललोय. मग ही काय राहू ना 100 तोंड आहेत काय? 100 तोंडवाला येऊन दे की 1000 तोंडवालं. आता जी एकाच गावात 2 तुकडं. डायरेक्ट. बस. बर काय वाटतंय इथले बाल किल्ला राखणार का? एक सांगतो तुम्हाला, मराठी माणूस हा इकडचा बाले किल्ला राखून ठेवणार 191चा मराठी माणूस. कोण कार्यकर्ता पदाधिकारी सगळे सोडून द्या. आज तुम्ही मी महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून ठाकरेंचा हा बाले किल्ला राखून ठेवणार. क्या बात आहे. मला सांगा एकंदरीत आज मनसेचे उमेदवार अनेक माघारी घेत आहेत. काय वाटतंय कुठेतरी राजकारण गजकारण चाललंय का? बघा कसं आता राजकारण आहे तिकडे तर हे सर्व होत राहणार. या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण विचार करतो महाराष्ट्राबद्दल, जेव्हा आपण विचार करतो एक महत्त्वाचं राज्य वाचवायचं, तेव्हा या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. आता जसं दादा बोलले की रामायणमध्ये हे झालेलं ते झालं, सर्व झालेलं. छोटे मोठे गोष्टी छोटे मोठे प्रकार होत राहतात. पण ते मोठ्या राजाला कधीही ठेस पोचवू शकत नाहीत, हे माझं म्हणणं आहे. बरोबर. पण मला एकंदरीत सांगा आत्ता सध्या हे काय म्हणतायत की आमच्याकडे सरकार ताकद आहे, जनता आहे आणि हे काय बोलतायत जो हिंदू के बात करेगा वही हिंदू पे राज करेगा. ना आमचं पण तेच म्हणणं आहे ना. आम्ही कुठे अलग बोलतोय, पण आम्ही बोलतोय महाराष्ट्री माणूस हा महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे, ह्याची अस्मिता आम्ही राखली पाहिजे आणि मराठी माणूस आम्हाला निवडून दिला नाही त्याची अस्मिता राखली जाणार. ठाकरेंची सत्ता होती, विकास काय झाला नाही, बदल व्हायला पाहिजे. नक्कीच किती विकास झालाय. विकास झाला. आता बघा ह्यांच्या सरकारमध्ये ह्याच्यामध्ये एवढा पण विकास झालाय तो काय आताचा विकास नाही, तो आधीपासून घडवलेला विकास आहे. हे खाली श्रेय घ्यायची कामं करतात. मला सांगा ताई तुम्ही एक महिला आहात, खरंच लाडक्या बहिणीने घर चालतंय का? काही नाही हो. 1,500 काय येतं सांगा ना. लाडकी बहीण वगैरे काही नाहीये. यांना विचारा 107 हुतात्मे मुंबई महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मारले गेले, त्यांची नावं तरी विचारा. ही मुंबई आमच्या मराठी माणसाची आहे आणि इथे ठाकरे ब्रँडच येणार. कळलं? जय हिंद जय महाराष्ट्र. इथं मराठी माणसाची मुंबई आणि ठाकरे ब्रँड येणार. मला सांगा आज खरंच महिला सुरक्षित आहेत का? हे म्हणतात महिला सुरक्षित आहेत. नाही कुठे महिला सुरक्षित आहे. सगळ्याचे बलात्कार हे ते होतात आहे. मग आज आमचे ठाकरे बंधू येतील ना एकत्र तेव्हा बघा किती बदल घडेल आणि घडणार. आणि मराठी माणसाला आता कळलंय की ठाकरे बंधू आले ना तरच आपलं सगळं व्यवस्थित चालणार आहे. हे म्हणतात ठाकरे बंधू हे सत्तेसाठी एकत्र आलेत, आधी का नाही आले? हे कोण बोललं? हे बोलणारे राजकारणी भरपूर बोलतात, बोलणारे प्रत्येकाला हे ठेवतात, नावं ठेवतात. पण नाही, आज ठाकरे बंधू एकत्र आले, मराठी माणूस आज एकत्र म्हणजे होते, आता अजून एकत्र येतील. बरं काय वाटतंय परिसराचा विकास वाटतो का? होते म्हणजे पहिला म्हणजे उद्धव ठाकरेंनी जे केलंय ना विकास तोच विकास आहे. त्यांनी काय केलं विकास? प्रत्येक आपल्या नावाखाली पुढे म्हणतात आम्ही केलं. पण कोणी केलं? उद्धव साहेबांनी, राजसाहेबांनी. आज काही असू दे, कुठे आंदोलन असू दे, काय असू दे, राजसाहेबच आंदोलन घेतात ना. आज हे म्हणतात आम्ही आजचे दिन आणले, तरुणांना नोकऱ्या दिल्या. पुढे कोणी दिले? कुठल्या तरुणांना नोकऱ्या आहेत? बिहार उत्तर प्रदेश या लोकांना नोकऱ्या आहे. मराठी माणसाला कुठे नोकरी आहे? आज मराठी माणूस बेरोजगार आहे, कुठे नोकरी आहे त्याला? आता हे म्हणतात लाडकी बहीण सर्वात प्रथम आम्ही आणली ना, आज लाडकी बहीण खुश आहे.
काय खुश आहे लाडकी बहीण? कोणी फक्त काय बोलतं आश्वासन दिले लाडक्या बहिणीला. जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा सगळ्यांच्या खात्यावर पैसे दिले. आता कुठे लाडकी बहिणी? बरोबर आहे, बरोबर. आता कुठे लाडकी बहिणी? वाटतंय का इलेक्शन झाल्यावरती लाडकी बहीण चालू राहील? नाही चालू होणार, बंद होणार, हे 100% बंद होणार. मित्रांनो, आता आपण जनतेची वेगवेगळी भाषा असते. काही माणसं पहिले कसं आहे तुतारीतून त्याच्यातून सुद्धा का आवाज काढतायत. कसं आहे इथं तुम्हाला तर माहिती, मी मागं सांगितलं इथं एकच ब्रँड चालतो. आता ते ब्रँड बघूया आजोबा.